म्हैसगाव तालुका माडा येथे घरातून सकाळी शाळेला जाताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रॅक्टरनं जोराची धडक दिल्यानं एका 8वीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना मंगळवारी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। प्रणव बालाजी सुरवसे वय वर्ष 14 राहणार म्हैसगाव याचा मृत्यू झालाय। याबाबत त्याचा चुलत भाऊ अभिजित तानाजी सुरवसे यानं फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी समाधान संपत वसेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव सुरवसे हा त्याच्या राहत्या घरापासून गावातील मातोश्री कन्या प्रशालेकडे जात होता। सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातीलच वसंतराव नाईक विद्यालय समोरील रोडवर तो आला असता एका ट्रॅक्टरनं ठोकल्यानं त्याचा मृत्यू झालाय। प्रणवच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले होते। प्रणव घरात एकुलता एक मुलगा होता। त्याला 2 मोठ्या बहिणी असून त्यातील एकीचे 1.5 महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे, तर दुसरी ही त्याच शाळेत इयत्ता 10वीला यंदा शिक्षण घेत होती। परंतु तिची परीक्षा नुकतीच संपल्यानं ती त्याच्यासोबत शाळेला आली नव्हती। त्याचबरोबर त्याच्या वडिलांचेही एका दुर्धर आजाराने महिनाभरापूर्वीच मृत्यू झाला आहे।